मित्रांनो, आज आपण सॅमसंगचा साईड बाय साईड डिस्पेन्सरवाला फ्रीज चेक करण्यासाठी आलेलो होतो. हा डिस्पेन्सर आहे त्याला. त्याचा तर ह्याच्यामध्ये खाली जे कंडेन्सर आहे पूर्ण ब्लॉक झालेला आहे आणि कॉम्प्रेसरचा पण नॉईज येत होता. कस्टमर सांगते कूलिंग ना कारण आवाज येत आहे. तर तुम्हाला कॉम्प्रेसरचा नॉईज जाणवते का चेक करा. तर कट केल्यानंतर आम्हाला कळालं की त्याच्यामध्ये पंपिंगचा इश्यू आहे. तर ज्यावेळी दाबून धरलं ना तर त्यावेळी कॉम्प्रेसरचा आवाज येते कारण फ्लशिंग होतं, म्हणजे एअर बाहेर यायला पाहिजे ते येत नाही आहे. त्यामुळं कॉम्प्रेसरचा इश्यू होता. तर आपण त्याचं कॉम्प्रेसर चेंज करावं होता. कट करून काढावं लागतं. तर कॉम्प्रेसर चेंज केला आहे पण आता ह्याच्यामध्ये गॅस चार्जिंग करत आहे. कॉम्प्रेसर चेंज केला आणि साईडची जी कंडेन्सर कॉईल आहे ते पूर्णपणे क्लिनिंग केलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं आपला फ्रीज ओके झालेला आहे आणि कूलिंगही ओके होत आहे. तर कधीही ज्यावेळी कॉम्प्रेसर चेंज करायला येतात साईडचा कंडेन्सर हा क्लिनिंग करणे 100%. ओके मित्रांनो.